वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आता आपल्याला 16वा अध्याय सुरू करायचा आहे. दैवासुर संपत विभाग योग असं नाव आहे. म्हणजे दैवी गुण आणि आसुरी गुण दोषच म्हणजे ते त्याचं वर्णन भगवंताने याच्यात केलंय. किंवा चांगले गुण कुठले आहेत, वाईट कुठले आहेत, हे सगळं वर्णन आहे. आणि लक्षात घ्यायचं 5,500 वर्षापूर्वी भगवंतांनी करून ठेवलेलं आहे. आणि तेव्हा पण तीच परिस्थिती होती आणि आज तर ती जास्ती बिघडलेली परिस्थिती. आज त्याची जास्ती आवश्यकता आहे. तर बघूया कुठले कुठले आहेत ते. असं आपल्या नेहमीच्या परंपरेप्रमाणे आपण ज्याला चांगले म्हणतो तेच चांगले सांगितले भगवंतांनी. पहिले श्री भगवान वाच अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. ओळीने यादी दिली त्यांनी सगळे, की पहिले त्याने अभय सांगितले. म्हणजे कसं आहे की संसार अनित्य आहे हे त्यात आपण पुष्कळपणे ऐकलंय. आता मग अनित्य असेल तर मग भय असायचं काही कारण नाही. सगळंच अनित्य हे संपणारच आहे, मग त्याच्या घाबरायचं काही कारण नाही. म्हणून भय नाही, म्हणून अभय पाय सांगितलंय. अभय हा गुण आहे महत्वाचा. शरीर सुद्धा अनित्य आहे. मग शरीर अनित्य आहे आणि मृत्यू येणारच आहे. ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे, ज्याला मृत्यू आहे त्याला पुन्हा जन्म आहे, सांगून झालेलं आहे. म्हणजे मग मृत्यूचं पण भय नाही. म्हणजे अभय सांगण्यामध्ये सगळ्याच गोष्टीचा भय गेलेला आहे असाचा अर्थ आहे. सत्वशुद्धी म्हटलंय म्हणजे अंतःकरणामधनं रजोगुणी जो आहे काम क्रोध, तपोगुणी आहे प्रमाद आळस, हे सगळं निघून गेलेलं आहे. अशी शुद्ध झालेलं आहे सगळं. त्याला सत्वशुद्धी म्हटलंय त्यांनी. म्हणजे सत्वगुणाची संपन्नता आहे सत्वशुद्धीमध्ये. दुसरे गुण दुर्गुण सगळे निघून गेलेले आहेत. त्याला सत्वशुद्धी म्हणून शब्द वापरला या ठिकाणी त्यांनी. ज्ञानयोग व्यवस्थिती म्हटले. ज्ञानयोग आणि ज्ञानयोगामध्ये रममाण होणारी स्थिती. ज्ञानयोग म्हणजे मागे वर्णन करून झालेलं आहे. आत्मा परमात्मा, आत्म्याचं अमरत्व, परमात्मा अविनाशी वगैरे सगळं जे आहे अध्यात्म ज्ञान, ह्याला त्यांनी ज्ञान म्हटलेलं आहे. हे ज्ञानयोग मध्ये रममाण व्हायची स्थिती म्हणून ज्ञानयोग व्यवस्थित हा शब्द वापरलेला आहे. हे दैवी गुण चाललेत बरं का, लक्षात घ्या. आता दान सांगितलंय, पण दान हे कर्तव्य म्हणून देणं आहे. निरपेक्षपणे योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य व्यक्तीला कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता दान हे खरं दान आहे. तर ह्या दानाची प्रवृत्ती असणं हा सत्वगुण आहे. दम म्हणजे इंद्रियांना ताब्यात ठेवणे. ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय या इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवणे. मनाला त्यांच्या ताब्यात जाऊ द्यायचं नाही, तर मनाच्या ताब्यात सगळं ठेवायचं, म्हणजे मग दम आहे. यज्ञ सांगितलं आहे, सर्वांच्या कल्याणाकरता त्याग करणे. समाजाच्या कल्याणाकरता त्यागाची भावना, पूर्णांशाने त्याग आहे. कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता अहंकार वगैरे हे सगळं वर्णन मागे येऊन गेलंय. भगवद्गीतेतली यज्ञ संकल्पना आहे ती. स्वाध्याय स्वतःचा अभ्यास, स्वतःला योग्य असेल तो स्वतःचं कल्याण करणारा म्हणजे स्वाध्याय तो पाहिजे या ठिकाणी. तप सांगितलंय. तप म्हणजे परमात्मा प्राप्ती करता समजा काही त्रास होत असेल तरी तो सहन करणे. त्रास सहन करून सुद्धा परमात्मा प्राप्ती करता साधना करणे. आणि थोडक्यात चांगली गोष्ट प्राप्त करण्याकरता कष्ट किंवा त्रास घेणे, याला त्यांनी तप असा अध्यास वापरलाय. आणि आर्जव म्हटलंय, रुजुता किंवा नम्रता. आता हे सगळे दैवी गुण सांगितलेत, दैवी संपत्तीचे गुण सांगितलेत. दुसऱ्या श्लोकात ते आणखीन गुण सांगतायत. दुसरा श्लोक आहे, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांतिरपैशुनम दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम रीरचापलम. पुन्हा मोठी यादी दिली त्यांनी. अहिंसा म्हणजे काया वाचा मन करून अहिंसा. शारीरिक आहे, वाचिक पण आहे आणि मानसिक पण आहे. मानसिक देखील हिंसा करायची नाही, ती अहिंसा आहे. सत्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्रिकाला बाधित जे सगळं आहे ते सगळं सत्य आहे. त्या सत्याची वागणूक. अक्रोध, तर क्रोध म्हणजे काय, तर दुसऱ्याचं अनिष्ट करण्याकरताची दुष्ट प्रवृत्ती निर्माण होते, तो क्रोध आहे. मग तो नाहीसा झालेला आहे, अक्रोध आहे. त्या क्रोध नाहीसा झालेला आहे. त्याग, तर त्यागामध्ये आपल्या उपयोगाची वस्तू दुसऱ्याला देणं म्हणजे त्याग आहे. एखाद्या दिवशी मला नको आहे, हे घे तू घेऊन झोप, मला नको आहे, त्याला त्याग नाही म्हणता येणार. आपल्याला पाहिजे, आपल्याला आवश्यक आहे, पण तरी सुद्धा मी दुसऱ्याच्या गरजेला म्हणून त्याला देतो,
त्याला त्यांनी त्याग असं म्हटलं. आणि त्यागामध्ये पूर्णांशाने त्याग, कुठली फळाची अपेक्षा न ठेवता शांती गुण दिलेला आहे. म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा विचलित न होणे म्हणजे शांती. अनुकूलमध्ये शांत राहतात सगळे, पण प्रतिकूल परिस्थिती देखील शांत राहायला पाहिजे, विचलित होता कामा नये. तो गुण असला पाहिजे. अपैशुनम. पैशुनम म्हणजे काय? एखाद्या दिवशी वाईट भावना निर्माण करणे म्हणजे पशुत्व आहे. ते नसणे म्हणजे अपैशुन झालेलं आहे. भूतेषु दया म्हटले. भूत म्हणजे जे निर्माण झालं ते भूत. त्यात सगळे प्राणी वनस्पती सगळे येणार आहे. सगळे जे जे निर्माण केलं सगळं भूत. सगळ्याबद्दल दया. पण दया म्हणजे न मागता केलेली मदत आहे, मागून केलेली निराळी आहे. काही घर कोणी मागितलं नाही, काही नाही, पण स्वतःहून मदत केली दुसऱ्याला, त्याला म्हणायचं दया. अलोलुप्तम म्हटलंय. लोलुप्तम म्हणजे काय? ते भोगाची पुन्हा पुन्हा इच्छा, ज्याला अनुकूल वेदनियम म्हटलं पाहिजे. सुखाविषयी रागा म्हटलेलं आहे. सुखाची पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा होते, त्याला लोलुप्तम म्हटलंय. ते नाही आहे म्हणजे अलोलुप्तम सर म्हटलेलं आहे. मार्दवम म्हणजे कोमलता आहे. कठोरता पूर्ण सोडून दिले, कोमलता असणं सगळ्या बाबतीत. म्हणजे शत्रूवर सुद्धा प्रेम करणे ही मार्दवम आहे. ही समाजामध्ये चांगली वागणूक पाहिजे म्हणून धारण केलेलं संयम आहे. ही म्हणजे बुद्धी आहे. ती ती बुद्धी कशी आहे? तर समाजाने सगळं चांगलं वागावं म्हणून मी संयमाने राहतो, म्हणून ती रीम आहे. आणि अचापलम म्हणजे उतावळेपणाचा अभाव. कुठली गोष्ट उतावळेपणा करायची नाही, विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या. आणखीनही पुष्कळ यादी आहे, ती पुढच्या श्लोकात आहे, ती आपण उद्या बघू. आज इथेच थांबूया. हरि ओम. 16वा अध्याय 3रा श्लोक आहे. तेज क्षमा धृती ही शौचम अद्रोहो नातिमानिता भवंती संपदम दैवीम अभिजातस्य भारत. दैवी गुणांचं वर्णन करतायत भगवंत, की तेज हे काय मोठ्या पुरुषांची दुसऱ्यावर प्रभाव टाकणारी शक्ती जी असते, प्रभाव पाडणारी, त्याला तेज म्हटलंय या ठिकाणी. नंतर क्षमा म्हटलंय. हे दंड करण्याचं सामर्थ्य असताना सुद्धा माफ करणे ही क्षमा आहे. धृती म्हणजे धैर्य आहे. म्हणजे विपरीत परिस्थितीत सुद्धा समर्थपणे त्याला तोंड देणं म्हणजे धैर्य आहे त्याचं म्हणते. शौचम म्हणजे अंतर्बाह्य शुचिता, शरीराची आणि मनाची, हे शौच आहे. अद्रोह, द्रोह म्हणजे शत्रुभाव, अद्रोह कोणाशी शत्रुभाव न करणे. आणि नातिमानिता म्हणजे आपण श्रेष्ठ आहोत असं न मानणे. लोकांना उगीच वाटत असतं आपण खूप श्रेष्ठ आहोत म्हणून, तसं न मानणे. हे सगळं अर्जुन भगवंत म्हणजे अर्जुन हे सगळं जे आहे दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाचे लक्षण आहे. ही लक्षणं ज्याच्याकडे असतील किंवा असं जो वागत असेल त्याला दैवी संपत्ती मिळाली जन्मत असं म्हणायला हरकत नाही. असं दैवी संपत्तीचं वर्णन केलंय. पुढचा श्लोक आहे. दंभो दर्पोभिमानश्च क्रोधः पारुष्यमेवच दज्ञानं चाभिजातस्य पार्थ संपदम आसुरीम. असुर शब्द आसुरीम शब्दाला येते. आता असुषु रमते इति असुरः. असु म्हणजे काय? की मनुष्याला दुष्टकर्माला प्रवृत्त करणाऱ्या शक्ती म्हणजे असुर, आणि त्याच्याशी रमणारा नाही त्याच्याप्रमाणे वागणारा तो असुर असा अर्थ म्हटलेला त्यांनी. आणि ही जी असुर असतात ती दुष्टकर्माला प्रवृत्त होत असतात सारखे. आणि मुख्य म्हणजे हे असुर मंडळी भोगाला प्राधान्य देतात आपल्या जीवनामध्ये, भगवंताला मानत नाहीत आणि नश्वर गोष्टीच सर्वस्व असं मानतात. त्या सगळ्यांना म्हणायचं असुर. म्हणून तो या ठिकाणी आसुरी संपत्तीचं वर्णन आहे सगळ्यात. तर काय? दंभ आहे. योग्यता नसताना आहे असं मानणे म्हणजे दंभ आहे. योग्यता नाही आहे पण आहे असं मानणे आणि बोलणे तसं म्हणजे दंभ आहे. नुसतं शो ज्याला म्हणतो आपण, करणं थोडं दाखवणं खूप असं. दर्प घमंड, मी हे केलं याचं प्रदर्शन करायचं म्हणजे मग तो दर्प आहे. अभिमानी थोडासा तसाच आहे की मी केलं मी केलं मी केलं असं मानणे आणि सांगत राहणे. तर क्रोध आपल्याला दुसऱ्याचं अनिष्ट करण्याची प्रवृत्ती म्हणजे क्रोध आहे. दुसऱ्याला त्रास द्यायची प्रवृत्ती. क्रोध निर्माण झाला की आपण दुसऱ्याला त्रास दिला जातो.
पारुष्यमेवच, कठोर वाणी उच्चारणे आणि दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे पारुष्य असं म्हटलेलं आहे. अज्ञान, ज्ञानाचा अभाव, हे सगळी जी लक्षणं आहेत, पण हे अर्जुना, ही सगळी लक्षणं आहेत, ही आसुरी संपत्ती घेऊन गेलेल्या माणसाची लक्षणं आहेत. पहिल्या 3 श्लोकात दैवी संपत्ती सांगितली, आता ह्या श्लोकात आसुरी संपत्तीचं वर्णन भगवंत करतायत. आणखीनही पुढे तपशिलात वर्णन केलेलं आहे, ते आपण उद्या बघू. आज या ठिकाणी थांबूया. हरी